हॅपी इंडिपेंडन्स डे सर्वांना. पण माझ्या दिवसाची सुरुवात अशी एवढे पसाऱ्यांनी झालेली होती. आज क्लास नव्हता. हा पसारा एवढा होता. आता ते बघूनच करायला नको वाटत होतं, पण केलं तरच फ्रेश वाटणार होतं. त्यामुळं मी आता पहिल्यांदा बेडरूम आवरून घेतलं होतं थोडं तरी. नंतर आता बाहेरचं सगळं आवरून बेडशीट्स वगैरे चेंज केल्या. बेडशीट चेंज केल्यावर तर रूमला तर एक नवीनच लुक आल्यासारखा वाटतो. आणि हे 15 ऑगस्टला इथून कार्यक्रम झाला सोसायटीमध्ये, तिथून काही खाऊ वाटलेलं स्वराने आणलेलं आता. आणि ह्या अशी रूम मी आवरलेली होती. नंतर बेडरूम पण असं आवरून घेतलेलं होतं. आणि वाळू घालण्यासाठी काहीच नाही आहे. त्याच्यामुळे मला असं हँगरला सगळे ब्लँकेट्स वगैरे अडकवायला लागतं. जरा तो स्ट्रगलच आहे. नंतर हा पेपर आणि चष्मा ठेवलेला मी सगळं आवरून झाल्यावरती पेपर वाचण्यासाठी. नंतर मशीन लावली. आधी सगळं पाणी भरलं. भरपूर कपडे असल्यामुळं पाणी वरूनच मी टाकलं, चालू केलेली. पण आता भिजू घालण्यासाठी मी आता बंद केलेली मशीन. ही पाठीमागं घराच्या अशी ग्रीनरी छान वाटतं बघायला. कामावरता थोडंसं तिकडंही बघितलं. नंतर आता हे एवढं सामान घेतलं आहे मी, काजू बदाम, काही सीड्स आहेत, सीड्सचे लड्डू बनवण्यासाठी. तर एवढ्यालाच माझे 1200 रुपये गेले होते. हा एवढा पसारा. रात्रीची पण भांडी ठेवलेली, कधी ठेवत नाही मी, पण आज जरा सुट्टी असल्यामुळे क्लासला. आणि नंतर हे असं आवरून घेतलेलं आहे मी. आवरून घेतल्यावर कसं फ्रेश वाटतं. आधी करायला नको वाटतं, पण केल्याने होतं आहे अशातला प्रकार. असं सगळं व्यवस्थित भांडी धुवून साईडला ठेवली, पाणी तापायला ठेवलं. वेळ तर खूप झालेला, आंघोळ नव्हती अजून. नंतर दूध नव्हतं म्हणून स्वराला बाहेरून बोलवलं, खेळत होती. दूध आणलं, चहा ठेवला, चहा केला आणि आता मस्त गाळून घेऊन वाफाळलेला चहा प्यायच्या तयारीत आहे मी आता. आणि इथूनच स्वराला आणायला लावलेले नरम पाव, कडक पाव आणायला लावलेले. पावाला येतो इथून. तर चला बाय.